नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली, त्यामुळे इच्छुकही सरसावलेत. आगामी काळात विकासाचे दावे प्रतिदावे केले जातील. मात्र आम्ही दाखवणार आहोत मतदारसंघातलं वास्तव. आणि आज आपण ऑडिट करणार आहोत लातूर जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघाचं. लातूर महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व सीमेवर असलेला हा जिल्हा औरंगाबाद विभागातला महत्त्वाचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही या जिल्ह्यातल्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लातूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ असून विद्यमान परिस्थितीत 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, तर भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक आमदार आहे. बाबासाहेब पाटील हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेले. विधानसभा निहाय परिस्थिती पाहिल्यास लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख हे आमदार आहेत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील करतायत, तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर भालेराव हे आमदार आहेत. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे वैजनाथ शिंदे करतायत, तर निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजीराव निलंगेकर हे आमदार आहेत. तर औसा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे बसवराज पाटील करतायत. ही लातूर जिल्ह्याची विद्यमान राजकीय परिस्थिती असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं इच्छुकांनी कंबर कसली आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. लातूर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी लातूर शहर हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा मतदारसंघ. आता या मतदारसंघातून विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख लातूर ते दिल्ली अशी राजकीय भरारी मारणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा हा मतदारसंघ अर्थातच काँग्रेसचा बालेकिल्ला. दिलखुलास व्यक्तिमत्व आणि तितकंच सर्वांना भावणारं वक्तृत्व यामुळे विलासरावांची छाप या मतदारसंघावर अखंडपणे राहिली. म्हणूनच विलासरावांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नेतृत्व हरपल्याची भावना इथले सर्वसामान्य नागरिक आजही व्यक्त करतात. 2009च्या पुनर्रचनेत लातूर शहर आणि परिसरातील 29 गावांचा मिळून लातूर शहर हा मतदारसंघ तयार झाला. 2009च्या निवडणुकीत विलासरावांनी अमित देशमुखांना मैदानात उतरवलं. अमित देशमुख तब्बल 89,480 मतांच्या आघाडीनं निवडून आले. शहरातील अंतर्गत रस्ते, 30 कोटींची पाणीपुरवठा योजना, कचरा समस्येवर उपाययोजना, 1,44,00,00,000ची प्रस्तावित कामे अशी शहरात एकूण 8,69,00,00,000 रुपयांची विकास कामे केल्याचा दावा अमित देशमुख यांनी केलाय. नागरिक आणि ग्रामस्थ यांच्यासाठी ज्या सगळ्या विकासाच्या योजना आहेत त्या राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वीरित्या त्या सगळ्या योजना राबवण्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहोत असं मला स्वतःला वाटतं. त्यात रस्ते आहेत, नाले आहेत, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, स्वच्छता आहे, आरोग्य आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी आम्ही प्रयत्नाने आम्ही केलेल्या आहेत. अमित देशमुख विकास कामांचा दावा करत असले तरी विरोधकांना ते मान्य नाही. लातूरकरांना किमान 2 वेळचं पुरेसं पाणी मिळावं एवढीच माफक अपेक्षा असल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. लातूरमध्ये 15-15 दिवसाला पाणी येत नाही. लातूरचा कचरा उचलला जात नाही. महानगरपालिका ही फक्त अमित देशमुखांच्या बालहट्टामुळे झालेली महानगरपालिका आहे. लातूरकरांना महानगरपालिकेची गरज नसतानाही महानगरपालिका त्यांच्यावर लादली गेलेली आहे. महानगरपालिका लादून सर्व कर, मग घरपट्टी असेल किंवा पाणीपट्टी असेल किंवा ह्या सर्व जे कर आहेत हे सर्व वाढवून सुद्धा लातूरकरांचा कचरा उचलला जात नाही. कचरा न उचलल्यामुळे आरोग्याच्या प्रचंड मोठ्या समस्या लातूर शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत. राजकारणाच्या या लढाईत लातूरकरांच्या समस्या मात्र आहेत तशाच आहेत. लातूरचा विकास कंत्राटदारांच्या घशात, गंजगोलाईला पुन्हा अतिक्रमणांचा विळखा, वाहतुकीची वाढती समस्या, 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा अशा समस्यांनी लातूरकरांना वर्षानुवर्ष घेरलंय. पाण्याची खूप टंचाई आहे आणि कचरा पण उचलत नाही तर गटारी पण काढत नाही, तर याचीच आम्हाला खूप समस्या आहे. आणि पाऊस काळ नसल्यामुळं पाण्याचा तसं प्रॉब्लेम आहे खरं, पण पाण्याशिवाय कोणतंच काम होऊ शकत नाही ना. त्यासाठी आम्हाला पाण्याची सोय झालीच पाहिजे. हे स्थानिक नेते फक्त इलेक्शन पुरते येतात इथं, बाकी कोणत्याही वेळेस स्थानिकचा कुठलाही नेता गंजगोराईमध्ये फिरत नाही. गंजगोराईतल्या सगळ्या समस्याला अडचण ही व्यापाऱ्यांना आणि येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास, बाकी याचा त्रास कुणाला नाही. रस्ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत.
त्याचबरोबर कुठली योजना जी कायमस्वरूपी काहीतरी काम करू शकेल अशी आत्तापर्यंत आलेली नाही. आणि विद्यार्थ्यांना किंवा इतरांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळावं, महाराष्ट्रात बॉम्बे, पुणे अशा मोठ्या शहरात जाऊन त्यांना जॉब करता यावे, ह्यासारखं उत्तेजन देण्याचं काम इथल्या राजकीय वर्तुळातून सुद्धा व्हावं अशी माझी अपेक्षा. काँग्रेसचा बालेकिल्ला आणि विलासरावांचा करिश्मा असलेल्या याच मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या डॉक्टर सुनील गायकवाड यांना सुमारे 12,000 मतांची आघाडी मिळाली होती. आणि हीच अमित देशमुख यांना आगामी विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानण्यात येते. गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अमित देशमुखांनी पैसे आणण्यासाठी किंवा मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांच्याबद्दलची नाराजी दिवसेंदिवस वाढते आहे. याचं कारण असं की शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, असे जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले गेलेले नाहीत. समोरचा उमेदवार कोण आहे त्याच्यावर इथलं मतदार ठरवतं की कोणाच्या बाजूने जायचं. समोरचा उमेदवारच जर तुल्यबळ नसेल तर त्याचा थेट लाभ अमित देशमुखांना होईल. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आता अमित देशमुख कशा प्रकारे राजकीय गणित हाताळतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मोदी लाटेवर त्यांच्याकडे काही उत्तर आहे का, हेच आगामी निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. आता ऑडिट लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचं. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व राहिलेल्या मतदारसंघावर गेल्या वेळी काँग्रेसनं कब्जा मिळवला. विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक वैजनाथ शिंदे हे इथले विद्यमान आमदार आहेत. पाहुयात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ मिळवल्यानंतर काँग्रेसने इथं काय काय विकास केलाय. 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर मतदारसंघाचं रूपांतर लातूर ग्रामीण या मतदारसंघात झालं आणि तिथेच भाजपचा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला. लातूर, रेणापूर आणि औसा या 3 तालुक्यांचे मिळून लातूर ग्रामीण हा मतदारसंघ तयार झालाय. यात लातूर तालुक्यातील 82 गावं, रेणापूरमधील 78 तर औसा तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या वैजनाथ शिंदे यांनी भाजपच्या रमेश आप्पा कराड यांचा 23,583 मतांनी पराभव करत काँग्रेसचा झेंडा फडकावला. या मतदारसंघात 5 वर्षात मांजरा नदीवर बॅरेज, 15,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली, प्रत्येक बंधाऱ्यावर 33 केव्हीचं उपकेंद्र, रस्ते दुरुस्ती, केंद्राची पेयजल योजना, 1100हून अधिक नवीन ट्रान्सफॉर्मर अशी सुमारे 1,250 कोटींची विकास कामं केल्याचा दावा विद्यमान आमदार वैजनाथ शिंदे यांनी केलाय. हरिजतच्या आणि मांजरा धरणाच्या माध्यमातून साधारणतः माझ्या मतदारसंघामध्ये 30,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आलेली आहे. आणि मग त्याच पद्धतीनं उद्याला भविष्यात आपल्याला लाईट कमी पडू नये, पाणी आहे परंतु लाईट नाही, असा आपल्या पुढे कुठला तर गंभीर प्रश्न तयार होऊ नये म्हणून या सर्वाच्या माध्यमातून इथं साधारणतः मी माझ्या मतदारसंघामध्ये 10 नवीन 33 केव्हीचे सबस्टेशन मंजूर करून घेतलेले आहेत. भाजपचे रमेश आप्पा कराड यांनी मात्र शिंदे यांचे हे सर्व दावे खोडून काढलेत. या 5 वर्षामधला या काँग्रेसच्या आमदारांचा कार्यकाळाचा जर विचार केला तर कर्तव्य शून्य आमदार म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. कुठलेही वेदना, जाणीव आणि मन नसलेला आमदार म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. कारण की हा मतदारसंघ हा विशेषतः स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा तालुका, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा एक तालुका, असा 2 तालुक्याचा 3 तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ झालेला आहे. पण रेणापूर तालुक्यामध्ये आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जी काही विकासाची कामं केली आणि त्याच्यानंतर जी काही कामं व्हायला पाहिजे होती ती कामं ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे कुठं सुद्धा झालेली दिसत नाहीत. किंवा मुंडे साहेबांनी केलेल्या विकासाच्या कामावर साधं एक मुरमाचं टोपलं टाकण्याचं सुद्धा काम ह्या सध्याच्या आमदारांनी केलेलं नाही. काँग्रेस भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणात लातूरकरांच्या समस्या मात्र सुटलेल्या नाहीत. पिण्यासाठी दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, शहरात घाणीचं साम्राज्य, दिग्गज नेते असूनही विकास नाही, एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या नाहीत.
कोणी लक्ष देत नाही, काय नाही. आलेला पैसा निधी किती सगळं गायब आहे तिकडं. तसं पाणी आपलं जसं तिथून जे पाणी येते ते डायरेक्ट नळाला पाणी येते. तुम्हाला दाखवायचं तुम्हाला आता पाणी आणून दाखवते. गावाला नेताच नाही ते काय करावं. जो देत आहे वही नेता आहे मग ते आमदार वगैरे कधी आलं तर आतापर्यंत येते जाते चक्रा मारते त्यांचं काम करून घेते. काय लक्ष दिलं देते भेट देते जय हो म्हणून जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजपच्या डॉक्टर सुनील गायकवाड यांना सुमारे 27,000 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी मोदी लाट पुन्हा डोकेदुखी ठरणार का हा कळीचा मुद्दा आहे. कोण निवडून येत आहे तर कोणाची पुण्याई फळाला येते हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. मोदी इफेक्ट लोकसभेचा हा अजून आहे असं भाजपची मंडळी म्हणतायत. तर हा इफेक्ट हा पूर्ण विरून गेला आहे, कारण महागाई ही कंट्रोल झालेली नाही असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे. 15 वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार, या सरकारबद्दलची एक नाराजी आहे. त्या नाराजीचा देखील फटका म्हणजे आमदारांनी काय काम केलं हा भाग कळेला. सरकारची जी एक सत्तेची नाराजी असते त्या नाराजीचा फटका देखील वैजनाथ शिंदेना बसेल असे सध्याचं चित्र आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात अजूनही आहे. त्यामुळे हा मतदार आगामी निवडणुकीत कोणाला यश मिळवून देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. लातूर जिल्ह्यातला लक्षवेधी असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा. इथं रंगते ती नात्यांची लढाई. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातल्या या राजकीय लढाईमुळे हा मतदारसंघ कायम सबंध राज्यभर चर्चेत असतो. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात लढाई पाहायला मिळते ती आजोबा आणि नातवात. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपकडून त्यांना टक्कर देणारे त्यांचेच नातू संभाजी पाटील निलंगेकर असा हा सामना गेली काही वर्षे सातत्यानं रंगतोय. या लढाईत 2004 मध्ये नातवानं आजोबांना पराभूत केलं होतं, तर 2009च्या राजकीय रणसंग्रामात आजोबांनी गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढत नातू संभाजी पाटील यांना हम भी कुछ कम नहीं हेच जणू दाखवून दिलं होतं. 1962 मध्ये शिवाजीराव पहिल्यांदा आमदार झाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधींचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती. 85 ते 86 या कालावधीत ते मुख्यमंत्री झाले. लातूर जिल्हा निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असलेले शिवाजीराव आज 85व्या वर्षीही राजकारणात तितक्याच उत्साहानं आणि हिरिरीनं सक्रिय आहेत. निलंगा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात सुमारे 605 कोटी 73 लाख रुपयांची विकास कामं केल्याचा दावा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलाय. ग्रामीण भागातली रस्ते दुरुस्ती, तहसील पंचायत समितीची इमारत उभारणी, ग्रामीण रुग्णालय इमारतीची उभारणी, डोंगरगाव, तगरखेडा, औराद, सोनखेडा, गुजरगा, लिंबाळ्यात सिंचनाची कामं आदी विकास कामं केल्याचं शिवाजीराव सांगतायत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले सुपुत्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांना उतरवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस पक्षच निवडून येईल. मी आमचे चिरंजीव अशोकरावला फॉर्म भरायला लावलेला आहे. मागच्या वेळेसही फॉर्म भरायला लावलेला होता, परंतु ऐन वेळेस सोनियाजींनी सांगितल्यामुळं नाईलाजानं मला उभं राहणं भाग पडलं. परंतु आता यावेळेस त्यांना फॉर्म भरायला लावलेला आहे आणि सर्व तऱ्हेचा विकास झालेला असल्यामुळं कुठलीही अडचण काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्यामध्ये पडणार नाही. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या दोघांवरही टीकास्त्र सोडलंय. ज्यांना एक कारखाना सांभाळता आला नाही ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काय करणार असा सवाल करत त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकरांवर तोफ डागली. मराठवाड्यात सर्वात अधिक मतं भारतीय जनता पार्टीला जिथं मिळाली असतील ह्या निलंगा विधानसभेत मिळाले. साधं उदाहरण आहे, त्यांच्या नावाचा साखर कारखाना आहे, शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना. तो कारखाना त्यांनी आमदार झाल्यापासून कारखाना बंद आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगणार. किमान एवढा जरी विचार केले असते की आमच्या नावाचा कारखाना आहे, आपल्या नावाला कुठंतरी कारखाना चालू करावा. आणि सांगायचं म्हटलं हा कारखाना लिक्विडेशन मध्ये काढला, लिलाव का आता त्या कारखान्याचा जाहीर लिलाव. मनसेनं निलंगेकर कुटुंबियांवर हल्लाबोल केलाय. दोन्ही निलंगेकर राजकारणात सपशेल अपयशी ठरत असल्याची टीका मनसेच्या नेत्यांनी केली आहे.
निलंग्यात राजकीय घडामोडी रंजक घडत असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. साखर कारखाना बंद, ऊस शेतकरी हैराण. निलंगा शहर आणि परिसरात पाणी टंचाई, वाढतं अतिक्रमण. पाण्याचे नियोजन नाहीये, इथं नाल्याचं व्यवस्था नाहीये आणि सत्ताधारी काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही प्रत्येकाचं काम करू, असे खोटे आश्वासन देतात आणि म्हणतात की आम्ही कामं करू. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर आमदार आहेत इथल्या जनतेला कुणालाही प्रश्न विचारा, एकही कुठलंही काम केले नाही आणि त्यांनी म्हणतात की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार आहे, आम्ही कामं करून देऊ म्हणतात. सोनिया गांधीचा मला फोन आला, मला तिकीट मिळालं, काय भाषा आहे? गेली 50 वर्ष राजकारणात आणि त्यात मुख्यमंत्रीपद मिळूनही शिवाजीराव पाटील निलंगेकर निलंगा तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत. पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास असणारा असा माणूस, असा लोकप्रतिनिधी तुम्हाला सापडणार नाही. परंतु काळ बदलतोय, बदलत्या काळानुसार ध्येय धोरणं राबवली पाहिजेत. ती ध्येय धोरणं ते राबवत नाहीत. जुन्याच पद्धतीने मतदारसंघाकडे बघत असल्यामुळे आता मतदारसंघातला तरुण आणि एकूणच मतदार त्यांना विटलेला आहे आणि त्याचे परिणाम त्यांना 2 वेळा भोगावे लागलेत. म्हणजे स्वतःच्या नातवाकडून त्यांना पराभव जसा स्वीकारावा लागला, तसे कामगार नेते माणिक जाधव यांच्याकडून त्यांना पराभव 95ला स्वीकारावा लागला होता. विविध खात्यांची मंत्रिपदं, मुख्यमंत्रीपद भूषवणारे 85 वर्षांचे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग आजही निलंग्यात आहे. तर दुसरीकडे युवकांचे प्रतिनिधी आणि आक्रमक नेता अशी प्रतिमा तयार करण्यात यशस्वी ठरलेले त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर अशीच रंगतदार लढत पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवाजीरावांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगेल आणि यात कोण बाजी मारणार हे निवडणुकीतच स्पष्ट होईल. शशिकांत पाटील, झी मीडिया, निलंगा, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.